सर्वस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आपण अगदी धर्माची सुरुवात या अपेक्षेने प्रायमरी स्टेजचं जैन धर्माचं बेसिक ज्ञान बघतो आहे। आणि याच्यामध्ये आम्ही बघितलं जीव कशाला म्हणतात, नंतर जीवाचे दोन भेद पाहिले, संसारी आणि मुक्त। जीवाला दर्शन चेतना आणि ज्ञान चेतना म्हणून त्याचे विशेष भेद आणि माहिती बघितली। त्यानंतर जीवाला ओळखण्याचं साधन काय या अपेक्षेने आम्ही इंद्रिय बघितलेले होते की जीव कशाच्या माध्यमातून ओळखल्या जातो। इंद्रियांच्या माध्यमातून जीवाची ओळख पडते। जीव तसा अमूर्तिक आहे, तो आम्हाला ज्ञात होत नाही। इंद्रिय आणि शरीर आम्हाला दिसतात आणि याच्या माध्यमातून जीवाची ओळख करून घ्यावी लागते आणि याला आम्ही इंद्रिय म्हटलेलं होतं। इंद्रियांचं 5 आम्ही इंद्रिय बघितले, प्रत्येकाचं कार्य काय आहे हे बघितलं। नंतर कोणत्या जीवाची अवगाहना किती आहे, अवगाहना म्हणजे त्याचं शरीर विस्तार त्याचा किती आहे, कमीत कमी अवगाहना कुणाची आहे, या सगळ्यांविषयीची आपण माहिती करून घेतली। आता आम्ही परत द्रव्यावर येणार आहे। द्रव्य कशाला म्हणतात? द्रव्य हा शब्द जैन आगमामध्ये नेहमी निरंतर वापरल्या जाणारा विशिष्टपूर्ण शब्द आहे। द्रव्य जर व्युत्पत्ती अर्थ बघितला तर द्रवती इति द्रव्य, जो प्रवाहशील आहे त्याला द्रव्य म्हणतात। आता या द्रव्यामध्ये प्रवाह कोणता आहे, तर या द्रव्यामध्ये गुणांचा आणि पर्यायींचा निरंतर विद्यमानता आहे आणि म्हणून गुण आणि पर्याय यांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। समजा आपल्या द्रव्य म्हणजे एखादी वस्तू लक्षात घ्या, पुस्तक आहे, या पुस्तकाला समजा आम्ही द्रव्य म्हणू, आहे ते पुद्गल द्रव्य, ते द्रव्य आहे। त्या द्रव्यामध्ये आम्हाला गुण पण दिसतात, म्हणजे स्पर्श गुण दिसतो, रसगुण दिसतो, गंध गुण दिसतो, वर्ण गुण दिसतो। आम्ही पुस्तकाला हात लावला तर आम्हाला जाणवतं पुस्तक कसं आहे, मृदू स्पर्शवाला आहे। अशा तऱ्हेचे गुण आम्हाला जाणवतात आणि गुणच जाणवतात असं नाही, तर त्याच्या निरंतर ज्या अवस्था होतात आहे, बदल होतात आहे, तेही आम्हाला जाणवतं। पुस्तक काल पाहिलं होतं, किंचित त्याच्यावर धूळ बसली, ते वेगळं झालं, त्याचे मलिन झालं, हेही आम्हाला लक्षात येतं। खूप दिवस कपाटामध्ये पुस्तक राहिलं तरी देखील ते उघडल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की पुस्तक जुनं झालेलं आहे। तर ह्या ज्या काही त्याच्या पर्यायी बदलत आहे, या पर्यायी म्हणजे अवस्था बदलत आहे, या काही एकदम जुन्याचं नवं नाही झालं। एक 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 क्षण जो व्यतीत झालेला आहे, त्या एक एक क्षणामध्ये त्या पुस्तकाची अवस्था बदललेली आहे आणि त्यामुळे ते पुस्तक सतत असं परिवर्तनशील बदलणारं आहे आणि त्या अपेक्षेने त्याच्यामध्ये यालाच म्हटलेलं आहे पर्यायी होतात। तर असं जे द्रव्य आहे, या द्रव्यामध्ये गुण पण विद्यमान आहे आणि पर्यायी पण, अनंत पर्यायी देखील एका वेळी विद्यमान नाही आहे। पर्यायी एकानंतर एक क्रमाने होतात आहे, गुण एका वेळी विद्यमान आहे आणि गुणांना आणि पर्यायांना धरून ठेवणारं जे काही सामान्य अन्वय रूप आहे त्याला द्रव्य म्हणतात। म्हणजे द्रव्याची कल्पना लक्षात घ्या। द्रव्य आम्हाला दाखवा म्हटलं तर आम्ही गुणांना दाखवू, पर्यायींना दाखवू। आम्ही द्रव्य हे निखळ असं दाखवू नाही शकत की हे द्रव्य आहे, पण द्रव्य आम्ही या तऱ्हेने सांगू शकतो की जे सर्व गुणांमध्ये व्यापून आहे, सर्व अवस्थांमध्ये व्यापून आहे। अवस्था
ह्या एकानंतर एक या क्रमाने होणार आहे. आणि त्या सगळ्या पर्यायींमध्ये, अवस्थांमध्ये जे अनुस्यूत आहेच तिथे व्यापून आहे, त्याला द्रव्य म्हटलं. म्हणजे द्रव्य कसं झालं? तर द्रव्य गुणांमध्ये व्यापून आहे, अवस्था म्हणजे पर्यायींमध्ये व्यापून आहे, आणि त्यांनी जे त्याचा आकारमान आहे, द्रव्याचा जो काही आकार आहे, म्हणजेच प्रदेश, या प्रदेशांमध्ये व्यापून आहे. म्हणून द्रव्य म्हणत असताना आमच्या डोळ्यासमोर जरी पुस्तक आम्ही एक आत्ता उदाहरणासाठी द्रव्य सांगितलं, तरी या द्रव्याची अनादी अनंतता बघायची आहे. पुस्तक आधीही होतं, कोणत्या दुसऱ्या अवस्थेत असेल, त्याच्या अवस्था बदललेल्या आहेत, नंतर त्याच्या अवस्था आणखी होणार, पण त्या सर्व याच्यामध्ये एक सूत्रता तिथे जिथे कायम आहे, त्याला द्रव्य असं म्हटल्या जातं. म्हणून गुणांमध्ये व्यापून असणारं, प्रदेशांमध्ये व्यापून असणारं आणि पर्यायींमध्ये व्यापून असणारं असं जे आहे त्या म्हटले आहे. हे समजण्यासाठी शिकलो आपण. आता द्रव्याची नेमकी व्याख्या काय केलेली आहे? तर तत्वार्थ सूत्रात द्रव्याची व्याख्या करताना सांगितलं की सत द्रव्य लक्षणम. द्रव्याचं लक्षण काय? तर सतपणा, अस्थिपणा, कधीही नष्ट न होणं, हे द्रव्याचं लक्षण आहे. म्हणजे सतपणा, याच्यावरून आम्ही लक्षात घेऊ शकतो की द्रव्याचा कधीही उत्पाद झाला नाही. द्रव्य नव्याने काहीतरी उत्पन्न झालं जगात असं नाही. द्रव्याचा नाश झाला समूळ असंही नाही. म्हणून द्रव्याचा न उत्पाद आहे, न द्रव्याचा समूळ नाश आहे. द्रव्य निरंतर निरंतर अस्थिरूप कायम आहे. कोणत्याही द्रव्याचा विचार मनामध्ये आणा. द्रव्य म्हणजे आम्ही ह्या द्रव्याला पर्यायी अपेक्षेने बघतो. पर्यायी न बघता त्याच्यामधलं जे न टिकणा म्हणजे टिकणारा जो अंश आहे, त्या अंशाला बघून पहा की हे पूर्वी पण होतं, आताही आहे, आणि याला समजा आम्ही दुसऱ्या ज्याच्यामध्ये रूपांतर केलं तरीही त्याचा पूर्णतः कधीही अभाव होत नाही. म्हणून द्रव्याचं पहिलं लक्षण उमास्वामी आचार्यांनी तत्वार्थ सूत्र या ग्रंथामध्ये 5व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. सत द्रव्य लक्षणम. सत म्हणजे आहेपणा, टिकून असणेपणा, नष्ट न होणे, हे द्रव्याचं लक्षण आहे. मग प्रश्न आला, हे द्रव्य आहे तरी, हे सत आहे तरी कसं? परत त्यांनी त्याच अध्यायामध्ये सांगितलं की हे सत कसं आहे? तर उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत. ज्याला आम्ही सत म्हणतो आहे, हे सत उत्पाद, व्यय आणि द्रव्य यांनी सहित आहे. म्हणजे या द्रव्यामध्ये काहीही तरी, कोणत्या तरी अपेक्षेने काहीतरी नवीनता होते आहे, हा झाला उत्पाद. म्हणजे पहिल्यांदा आमच्याजवळ सोनं होतं, सोन्याची आम्ही बांगडी केली. बांगडी केली म्हणजे आम्ही नवीन पर्याय त्या ठिकाणी निर्माण झाली, आम्ही केली नाही, ती नवीन पर्याय तिथे सोन्यामध्ये उत्पन्न झाली, हा झाला उत्पाद. जर बांगडी केली तर त्याच्या आधीची जी अवस्था होती, डूल होते, ते मोडले, म्हणजे त्या डूल पर्यायीचा वेळ झाला आणि बांगडी पर्यायीचा उत्पाद झाला. आणि सोनं जे काही आहे ते बांगडीमध्येही आहे आणि डुलामध्येही होतं, म्हणजे त्या रूपाने त्याचं सुवर्णत्व कायम आहे, याला म्हणायचं द्रव्य. म्हणून उत्पाद, नवीन पर्याय उत्पन्न होणे, जुनी आहे ती नष्ट होणे, आणि तरीही त्यामध्ये काहीतरी समानता असणे, ज्याला म्हटलेले आहे द्रव्य. तर असं उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत. सत हे अशा तऱ्हेचं आहे. किंवा तिसरी व्याख्या दिली, गुण पर्याय द्रव्य. गुण आणि पर्याय यांचं समूह जो आहे त्याला द्रव्य म्हटल्या जातात. म्हणून 3 व्याख्या लक्षात घ्या.
एक पहिली दिली सद्द्रव्य लक्षणम, दुसरी सांगितली उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत, आणि तिसरी व्याख्या सांगितली गुणपर्यवत द्रव्यम. दोन व्याख्या तर द्रव्याच्याच आहे, एक सतची सांगितली. सत म्हणजे ही द्रव्यच असणार आहे, आणि या अपेक्षेने या 3 व्याख्या आम्हाला दिल्या. मग परत आमच्या समोर प्रश्न येतो की 3 व्याख्या एकाच ग्रंथामध्ये आचार्यांनी का सांगावं? तर त्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. जेव्हा सद्द्रव्य लक्षणम ही व्याख्या सांगतात तेव्हा द्रव्याचा कधीही पूर्णतः नाश होत नाही या गोष्टीला, म्हणजे अस्तित्व गुणाला मुख्यता देऊन आचार्यांना द्रव्य सांगायचं आहे. म्हणून पहिली व्याख्या त्या अस्तित्व गुणाच्या प्रधानतेने सांगितल्या गेली आहे. दुसरी व्याख्या जी सांगितली उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत, ही व्याख्या सांगत असताना द्रव्याची नित्यात्मकता आचार्यांना दाखवायची आहे. की उत्पाद व्यय म्हटलं तर द्रव्य पर्याय रूपाने उत्पन्न होते आहे, नष्ट होते आहे. लक्षात शब्द ठेवायचा पर्याय अपेक्षेने, कारण द्रव्य कधीही उत्पाद रूप होत नाही, द्रव्याचा कधीही नाश होत नाही. पण पर्याय अपेक्षेने उत्पाद आहे आणि पर्याय अपेक्षेने नाश आहे, आणि तरी देखील ते द्रव्य काहीतरी नित्यता घेऊन अस्तिवान दिसतं. म्हणून नित्यानित्यता याला प्रधानता देऊन आचार्यांनी उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत हे सांगितलं. किंवा द्रव्यत्व गुण आहे. द्रव्यत्व गुण काय करतो? तर प्रत्येक वस्तू प्रति समय बदलत आहे हे सांगतो. द्रव्यत्व गुणाचं कार्य आहे की प्रत्येक वस्तू प्रति समय बदलते. मी समजा असं म्हटलं की मी मंदिरात गेली आणि मी कालचीच प्रतिमा आज पण मला दिसली, कालचंच मी दर्शन केलं, अवलोकन केलं, तर माझा अर्थ जरी मी कालचीच प्रतिमा पाहिली असं म्हणत असली तरी देखील 24 तासांमध्ये त्या प्रतिमेमध्ये कितीतरी बदल झालेले आहे, आणि बदल होत असतानाही त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते मात्र बदललेलं नाही. म्हणजे द्रव्य जे आहे ते नित्य पण आम्हाला दिसलं आणि अनित्य पण आम्हाला दिसलं. अशा तऱ्हेने जेव्हा उत्पाद व्यय म्हणतो तेव्हा बदलाकडे लक्ष आहे, आणि जेव्हा द्रव्य म्हणतो तेव्हा नित्यतेकडे लक्ष आहे. म्हणून या व्याख्येतून द्रव्याची नित्यता दाखविल्या गेली आहे. तिसरं जे सांगितलं गुणपर्यवत द्रव्यम, हे सांगत असताना गुण आणि पर्याय यांच्या समुदायाला, एकत्रीकरणाला द्रव्य म्हटलेलं आहे. हे कथन त्याचं अगुरु लघुत्व गुण. अगुरु लघुत्व गुण हा पण एक सामान्य गुण आहे. जेव्हा आपण ते गुण घेऊ तेव्हा त्याचं विशेष वर्णन पाहू. आत्ता लक्षात ठेवायचं की हा गुण एक गुण दुसऱ्या गुणरूप होऊ देत नाही, एक पर्याय दुसऱ्या पर्याय रूप होत नाही, किंवा द्रव्यामध्ये जे गुण आहे ते असे पिशवीत भरल्याप्रमाणे नाही, तर एक विवक्षित दृष्टीने ते गुण देखील द्रव्यामध्ये आहे हे दाखवलं. म्हणून गुणपर्यव द्रव्य म्हणत असताना द्रव्य गुण अक्रम आहे आणि द्रव्य क्रमाने होतात आहे, आणि यांचं एकत्र असणं याला गुणपर्यव द्रव्यम हा भाव ठेवून या अगुरु लघु गुणत्वाच्या मुख्यतेने द्रव्याची ही व्याख्या केलेली आहे. मला असं वाटतं द्रव्याचं स्वरूप बऱ्यापैकी आपल्याला समजलं असेल, आणि पहिल्यांदा जर मी ह्या कल्पना ऐकत असू तर पहिल्यांदा आम्हाला खूप ग्रास झाला नाही तरीही चालू शकणार आहे. पण ठोकळ मानाने या गोष्टी आम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि द्रव्य म्हणत असताना आमच्या समोर
ही कन्सेप्ट आली पाहिजे की उत्पादवे द्रव्ययुक्तम सत किंवा गुणपर्यव द्रव्यम किंवा सद्द्रव्य लक्षणम. द्रव्य म्हणत असताना त्याची व्यापकता आणि त्याचा योग्य अर्थ आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता द्रव्य जे आहे या द्रव्याच्या काही विशेषता आहेत. विशेषता म्हणजे विशेष रूपाने आम्ही प्रतिपादन करू शकतो की पहिल्यांदा तर हे द्रव्य जे सगळे सांगितलेले आहेत, द्रव्य 6 आहे, हे सगळेच्या सगळे द्रव्य जाती अपेक्षेने 6 आहे. नंतर येणारे प्रकरण जाती अपेक्षेने द्रव्य 6 आहे. हे 6 ही द्रव्य अनादि अनंत आहे. पहिली विशेषता अनादि अनंत आहे, म्हणजे या द्रव्यांना कुणीही उत्पन्न केलं नाही आणि याचा समूळ नाश कधीही होणार नाही. म्हणून द्रव्याची पहिली विशेषता द्रव्य अनादि अनंत आहे. दुसरी विशेषता द्रव्यामध्ये प्रति समय पर्यायी होणार आहे. एकानंतर एक या क्रमाने पर्यायींचा सिलसिला द्रव्यामध्ये नित्य अविरत रूपाने नॉन स्टॉप सुरूच राहणार आहे. ही झाली त्याची द्रव्याची एक द्रव्यत्व गुणरूपाणी बाजू. तिसरं द्रव्यत्व गुणाचं वैशिष्ट्य हे कधीही आपल्या अस्तित्वाला न सोडता सतत परिणमनशील आहे आणि अस्तित्व देखील त्याचं अबाधित आहे. नंतरचं वैशिष्ट्य द्रव्य हे नित्यात्मक आहे. नित्य पण आहे कथनचित आणि कथनचित अनित्य पण आहे. नंतर तत् अतत्रूप आहे. तत् अतत्रूप म्हणजे आम्ही जाणू शकतो हे तेच आहे, तेच आहे, याला म्हणायचं तत्पणा. आणि हे ते नाही, हे ते नाही, या अपेक्षेने द्रव्य अतत स्वरूपी पण आहे. नंतर द्रव्य हे सामान्य विशेषात्मक आहे. सामान्य विशेषात्मक कोणत्या तरी अपेक्षेने हे मागचंच आहे, मागचंच आहे, हे आम्ही बघू शकतो. आणि विशेष म्हणजे त्याच्या ज्या अवस्था आहे या अवस्था बदललेल्या आहे, या अपेक्षेने विशेष आहे असं आम्ही म्हणू शकतो. जसं आम्ही जीवद्रव्य घेतलं तर आज आम्ही मनुष्य आहे. मनुष्य पर्याय आमची ही विशेष पर्याय झाली. मागच्या भावामध्ये समजा आम्ही देव पर्यायीत होतो, तर देव पर्यायीतही जो जीव होता तो तोच होता. हा त्याच्यामधला सामान्य अंश. आता मनुष्य झाला तरी तोच देव मनुष्य रूपाने परिणत झालेला आहे. हा त्याच्यातला सामान्य अंश. पण जी मनुष्य पर्याय आहे ती पर्याय देव पर्याय नाही, ह्या विशेष झाल्या. म्हणून ह्या विशेष म्हणायचं याला. म्हणून द्रव्य असं सामान्य विशेषात्मक अशा रूपाचं असणार आहे. ते अस्ति नास्ति रूप असणार आहे. जर द्रव्याकडे आम्ही बघितलं तर त्याला आम्ही त्याच्या अपेक्षेने, स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने, म्हणजे द्रव्याचं स्वतःचं निज द्रव्य आहे, त्याचं निज क्षेत्र आहे, त्यांनी व्यापलेले जे प्रदेश आहे ते त्याचं निज क्षेत्र आहे. त्याच्या पर्यायीचा जो क्रम आहे त्या कालानी त्याच्या पर्यायी होतात, हा त्याचा स्वकाल आहे. आणि प्रत्येक द्रव्य आपल्या स्वभावानी संपन्न आहे, हा त्याचा भाव आहे. जर जीवद्रव्य घेतलं तर जीवद्रव्य अनंत गुणांचा पिंडरूप जे काही आहे, पर्यायींचा पिंडरूप जे आहे, त्याला जीवद्रव्य म्हटलं. क्षेत्र अपेक्षेने जीवाला जर आम्ही बघितलं तर जीवाचं क्षेत्र हे त्यांनी व्यापलेले प्रदेश, हे व्यवहाराने, आणि तसे पाहिले तर त्याचे असंख्यात प्रदेश हे त्याचं स्वक्षेत्र. स्वकाल आत्ताची जी पर्याय आहे हा याचा स्वकाल आहे. आणि भाव, स्वभाव, की आत्मा, ज्ञान, दर्शन, चेतना, सुख, चारित्र, गुणद्वारी आहे, हा त्याचा स्वभाव झाला. या अपेक्षेने द्रव्य अस्थिरूप आहे. आणि बाकीचे जे काही सगळे अनंत पदार्थ आहे
या अनंत पदार्थांच्या अपेक्षेने हेच माझं जीवद्रव्य नास्ती रूप आहे. म्हणजे मी म्हणजे टेबल नाही, मी म्हणजे पुस्तक नाही, म्हणजे परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभावानी जीवद्रव्यामध्ये बाकीच्या अनंत द्रव्यांची नास्ती आहे. या अपेक्षेने जीव अस्ति नास्ती स्वभाववान आहे. हे आम्ही द्रव्यांबद्दल आतापर्यंत विश्लेषण बघितलं. आता द्रव्य किती आहे हा प्रश्न सहज मनामध्ये येतो की द्रव्याचं स्वरूप आता लक्षात आलं असावं. मग द्रव्य किती आहे? तर द्रव्य जाती अपेक्षेने 6 आहे. याच्यामधल्या जीवद्रव्याची आपण ओळख करून घेतली थोडक्यात. ज्याला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन असतं त्याला जीवद्रव्य म्हणतात. ही जीवाची ओळख आम्ही बघितली. आणि त्यानंतर आम्हाला प्रश्न आला की हे जे सगळं दृश्यमान जगत आहे याला तर काही जाणता येत नाही, बोलता येत नाही, संवेदना नाही, हे कोणतं द्रव्य आहे? मग या बाबतीत सांगितलं की हे अजीव द्रव्य आहे. पहिल्यांदा तर द्रव्य सांगितलं. द्रव्याचे मुख्य 2 भेद केले. जीवद्रव्य ज्यामध्ये चेतना आहे, जो जाणतो, अनुभवतो, ज्याला फिलिंग्स आहे, भावना आहे, त्याला जीवद्रव्य म्हटलं. आणि अजीव द्रव्य ज्याला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन नाही त्याला अजीव द्रव्य म्हटलं. सुखदुःख त्याला जाणवत नाही, संवेदना नाही त्याला, असा त्याचा स्वभाव आहे, ते अजीव द्रव्य आहे. मग आता हे अजीव द्रव्य एकाच तऱ्हेचं आहे की वेगवेगळ्या तऱ्हेचं आहे? की आम्हाला जे दिसतं सगळं एकच रूप आहे असा जर प्रश्न आला मनात तर अजीव द्रव्य एक प्रकारचं नाही. अजीव द्रव्याचे 5 भेद आहेत. अजीव द्रव्याचे 5 भेद आहेत. त्यामध्ये पहिला भेद आहे पुद्गल. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य. या 5ही द्रव्यांमध्ये चेतना गुण नाही. म्हणून या 5 द्रव्यांना आम्ही चेतना आणि अचेतना अशी 2 विभागणी आम्हाला करायची असेल 2 माध्यमातून तर जीवाला आम्ही अलग केलं. ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन आहे त्याला अलग केलं, त्याला जीव म्हटलं. आणि ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन नाही त्याला अजीव म्हटलं. अशी अजीव द्रव्य 5 आहे. पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल द्रव्य. आता पुद्गल द्रव्य कशाला म्हणायचं? ही 5ही द्रव्य कशी आहे? तर अजीव रूप आहे. याला सुखदुःख नाही, याला संवेदना नाही, हे जडरूप अशी ही 5 द्रव्य आहे. आता याच्यामध्ये पुद्गल कशाला म्हणायचं? पुद्गल द्रव्य म्हणायचं की पुद्गल हे शब्द आहे. पहिल्यांदा व्युत्पत्ती अर्थाने बघू. पुद्गल म्हणजे पुरण आणि गलन. पुरण आणि गलन याचा अर्थ येणं आणि जाणं. पुरण म्हणजे येणं, गलन म्हणजे निघून जाणं. या 2 क्रिया ज्याच्यामध्ये सातत्याने होतात असं जे द्रव्य आहे त्याला पुद्गल द्रव्य म्हणायचं. पुरण आणि गलन या क्रिया ज्याच्यामध्ये होतात. आमचं शरीर हे पुद्गल रूप आहे, कारण हे अचेतन आहे. शरीर काहीही जाणत नाही, शरीरामध्ये चेतना गुण नाही. उलट शरीरामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे 4 गुण आहे. याच्यामध्ये पुद्गलमय आहे आणि पुद्गलमय असल्यामुळे याच्यामध्ये देखील पुरण आणि गलनाची प्रक्रिया सुरू आहे. नवनवीन परमाणू शरीरामध्ये येतात आहे आत्ताही, आणि जुने परमाणू हे शरीरातून निघून जातात आहे. आम्हाला दिसत नाही, पण ही क्रिया शरीरात होते आहे, टेबलमध्ये होते आहे, पुस्तकात प्रत्येक पुद्गलामध्ये ही क्रिया होते आहे. त्यातले काही परमाणू निघून चालले, काही परमाणू तिथे नवीन येतात आहे. ही पुरणगलनाची प्रक्रिया सतत सुरू आहे. याला पुद्गल द्रव्य असं म्हटलेलं आहे.
आता विज्ञानाने देखील ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की शरीरामधल्या डेड सेल्स ज्या आहे या जातात आणि नवीन सेल्स आमच्या शरीरामध्ये येतात. असं म्हटलं जातं की 9 महिन्यामध्ये आमच्या शरीरातले सगळ्या ज्या जुन्या सेल्स आहे या निघून जातात आणि त्या ठिकाणी नवीन येतात. म्हणजेच ही पुरणगलनाची प्रक्रिया ही सातत्याने सुरू आहे आणि म्हणून हे सगळे परमाणू शरीरातले अशा तऱ्हेने निघून पण जातात आणि त्या ठिकाणी दुसरे परमाणू तसेच परमाणू येतात. पण हे पुरण म्हणजे पुद्गलाची प्रक्रिया. पुद्गलाची दुसरी व्याख्या दिली की ज्यामध्ये स्पर्श, रस, गंध आणि वर्ण हे 4 गुण असतात त्याला पुद्गल द्रव्य असं म्हणतात. स्पर्श, रस, गंध आणि वर्ण 4 गुण. आम्ही त्या दिवशी इंद्रिय बघितलं. इंद्रियामध्ये सांगितलं आम्ही स्पर्शनेंद्रियांनी जे जाणल्या जातो तो स्पर्शगुण आहे. स्पर्शगुण आत्म्याचा नाही. स्पर्शनेंद्रिय आत्म्याला जाणण्याचं साधन आहे. म्हणजे ज्ञान होण्याचं ते साधन आहे. आत्म्याचं चिन्ह आहे हे स्पर्शनेंद्रिय. या स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून आम्ही स्पर्श गुण जो पुद्गलाचा गुणधर्म आहे त्याला जाणू शकतो. म्हणून स्पर्श हा गुण पुद्गलाचा. रसनेंद्रियाच्या माध्यमातून आम्ही रसाचं ज्ञान करतो. रसनेंद्रिय हे जीवाचं इंद्रिय आहे आणि रसनेंद्रियाच्या माध्यमातून जे आम्हाला रसाचं ज्ञान होईल त्याला पुद्गलाचा गुणधर्म आहे आणि तो पुद्गलामध्ये विद्यमान आहे. आणि कधी कधी आम्हाला वाटतं की काही वस्तूंना स्पर्श दिसतो पण रस दिसत नाही किंवा वास वाटत नाही किंवा रंग तर सगळ्यांना आहे जनरली, पण कधी कधी आकार आणि रंग नाही असं पण आम्हाला वाटतं. परंतु एक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे 4ही जोडीनी असतातच असतात. जसं आम्ही पाणी म्हटलं तर पाण्याला स्पर्श पण आहे. थंड हा त्याचा स्पर्श आहे. त्याचं जे काही रस असेल, गोड असेल, खारट असेल पाणी, तो त्याचा रस आहे. त्याला विशिष्ट असा वर्ण पण आहे, रंग, गंध पण आहे आणि वर्ण पण आहे. 4ही गुणधर्म एका पुद्गल द्रव्यामध्ये असतातच असतात. ज्याला आम्ही काही ठिकाणी ते अव्यक्त राहतील, व्यक्त दिसणार नाही, पण त्या वस्तूमध्ये रसगुण आहेच, गंधगुण आहेच, वर्णगुण आहेच आणि स्पर्शगुण आहेच. अशी ही 4ची जोडी युगपत असते. अशा तऱ्हेचा हा पुद्गल द्रव्य याचं हे कथन झालं. आता हे पुद्गल द्रव्य किती प्रकारचं आहे? तर पुद्गल द्रव्य 2 प्रकारचं आहे. एक परमाणु आहे आणि एक स्कंध आहे. परमाणु पुद्गलाच्या सर्वात लहान अविभागी अंशाला परमाणु म्हणायचं, ज्याचा परत दुसरा विभाग होऊ शकत नाही. इतका छोटा जो काही आहे पुद्गल द्रव्य त्याचं नाव आहे परमाणु. ज्याचं कोणत्याही तऱ्हेने आता डिव्हिजन होऊ शकत नाही, त्यामध्ये छोटेपणा येऊ शकत नाही, असा अविभागी अंश, याचं नाव आहे परमाणु. शुद्ध पुद्गल परमाणु हाच वास्तविकतः परमाणु तेच आहे द्रव्य, मुळात ओरिजिनल द्रव्य ते आहे. आणि अनेक परमाणु मिळून ज्या ठिकाणी एकपणाचा व्यवहार केला जातो त्याला स्कंध म्हटल्या जातात. आम्हाला जे जगामध्ये काही दिसतं आहे हे सगळं पुद्गल द्रव्य आहे आणि हे स्कंध रूप आम्हाला दिसत आहे. म्हणून स्कंध म्हणजे अनेक, म्हणजे 2 किंवा अधिक परमाणूंच्या बंधाला स्कंध म्हणतात. तो 2 परमाणू एकत्रित आले तरी देखील त्याला स्कंध हे नाव आहे. तेही आम्हाला डोळ्यांनी दिसू शकत नाही. तर काही पुद्गलाचे स्कंध असे आहे की ते डोळ्यांनी दिसतात आणि कित्येक पुद्गल परमाणूंचे स्कंध असे आहे
की जे आम्हाला डोळ्यांनी दिसू पण शकत नाही. मोठे मोठे स्कंद आहे, पण ते आम्हाला डोळ्यांनी दिसू शकत नाही. असेही त्याच्यामध्ये गुणधर्म स्कंद रूपांमध्ये विद्यमान आहे. काही स्थूल रूप आहे, काही सूक्ष्म असूक्ष्म रूप आहे, अनेक तऱ्हेचे पुद्गल स्कंद आहे. आणि परमाणूपर्यंत तर आम्ही क्वचितच त्याला आम्ही पकडू शकतो म्हणजे आज विज्ञान कदाचित तिथपर्यंत जाऊन पोचेलही कदाचित, परंतु आमच्या तर डोळ्यांचा विषय ते बनत नाही, इंद्रिय ग्राह्य पण नाही आहे तो, आणि चाक्षुष पण नाही आहे. अशा तऱ्हेचा हा परमाणू आहे. पण परमाणूमध्ये सुद्धा दोन तऱ्हेचा स्पर्श, शीत उष्णपैकी एक आणि वृक्ष आणि स्निग्ध पैकी एक, असे दोन स्पर्श, एक गंध, एक वर्ण आणि एक रस, असे 5 गुणधर्म एका पुद्गल परमाणूमध्ये विद्यमान असतात. मला आता असं वाटतंय की आपण इथे थोडा ब्रेक घेऊ, थांबू, आणि कुणाला काही यावर प्रश्न असतील तर विचारा. जय जिनेंद्र ताई. जय जिनेंद्र. अजीव आणि पुद्गल हे दोन शब्द वेगळे आहे की एकच आहे? दोन शब्द हे वेगळे आहे. अजीवातला एक प्रकार पुद्गल आहे आणि अजीव द्रव्य अजून बाकीचे राहिले आहे, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. म्हणजे अजीव द्रव्य म्हटलं तर त्याची व्याप्ती मोठी आहे, त्याच्यातला एक भाग हा पुद्गल द्रव्य आहे. म्हणून पुद्गल आणि अजीव हे दोन शब्द एक नाही. अच्छा. ठीक आहे. त्याच्यात येणार आहे आता धर्मद्रव्य अधर्मद्रव्य जेव्हा आपण पाहू त्यावेळेला त्याचं स्वरूप ते अजीव रूप द्रव्य आहे, पण त्याला पुद्गल नाही म्हणता येत. पुद्गल ज्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण आहे ते पुद्गल द्रव्य, ते अजीव द्रव्य आहे म्हणजे त्याचा एक भाग आहे. अच्छा. पण आता जसं आपण म्हणतो की मी जीव आहे आणि ही वस्तू आहे जीव आहे, मग ही अजीव आहे, बरोबर आहे. पण अजीव म्हणत असताना कोणतं द्रव्य आम्हाला अभिप्रेत आहे? तर ते पुद्गल आहे, शरीर पुद्गल आहे. जे सगळं दिसणारं जगत आहे आमचं हे सगळं पुद्गलमयी आहे. बाकीचे द्रव्य आम्हाला दिसतच नाही. अजीव द्रव्य दिसत नाही. धर्मद्रव्य आम्हाला दिसत नाही. सगळे त्याच्यामध्ये अमूर्तिक द्रव्य आहे, अमूर्तिक द्रव्य आहे, आणि कोणतेही आमच्या डोळ्यांनी आम्हाला दिसणारे द्रव्य नाही. फक्त आम्हाला दिसणारं द्रव्य आहे ते पुद्गल द्रव्यच आहे. पण मग आता कधी ज्या कधी वस्तू आपल्याला दिसतात या वस्तू, मग यांना पुद्गल म्हणायचं की अजीव म्हणायचं? मग पुद्गलच आहेत त्या, अच्छा. पुद्गलच आहे. आम्ही अजीव ठोकळमानाने म्हणतो आम्ही त्याला, ह्या जीव आहे, जड आहे, जड तर आहे, पण जडामध्ये कोणता प्रकार? तर पुद्गलाचा. आणि इंद्रिय जे म्हटलं की जीवाला ओळखण्याचं साधन, तर मग आता इंद्रिय हे जीवाचे की शरीराचे? द्रव्येंद्रिय जे आहे त्याच्यामध्ये परत भेद येणार आहे, तो विषय नंतर घेणार आहे मी. द्रव्येंद्रिय आहे ते जड रूप आहे, म्हणजे पुद्गल रूप आहे, शरीरावरचे चिन्ह विशेष आहे. आणि शरीरच मुळात आमचं अजीव आहे, म्हणून ते इंद्रिय देखील द्रव्येंद्रिय अजीव आहे, जड रूप आहे. आणि त्याच्या माध्यमातून जे आम्हाला ज्ञान होईल ते आमचं भावेंद्रिय आहे, ते मात्र जीवाचं क्षायोपक्षमिक रूप आहे. आपण त्याविषयी आपण बोलू अजूनही नंतर. आहे तरी प्रश्न? इंद्रियाची व्याख्या आपण अशी केली तर नाही चालणार का की जीवा शरीराला ओळखण्याचा, म्हणजे शरीराला लागलेले असं नाही म्हणता? नाही नाही, कारण ते आमचं साधन आहे जाणण्याचं. शरीरावर तर ते आहे, शरीराचे चिन्ह विशेष तर आहेत. चिन्ह विशेष असताना देखील
त्या चिन्हांच्या माध्यमातून आम्ही ते ज्ञान करून घेऊ शकतो. ज्ञान करून घेणारा जीव आहे, पण त्याला ती चिन्ह विशेष असल्याशिवाय जाणता येत नाही. आंधळी व्यक्ती आहे, त्याच्या द्रव्येंद्रिय सुस्थितीत नाही, त्याला क्षयोक्ष म्हणजे भावेंद्रिय आहे, जाणण्याची शक्ती आहे, पण इंद्रिय नसल्यामुळे तो जाणायला असमर्थ आहे. म्हणजे द्रव्येंद्रियाची देखील पूर्ती असावी लागते. म्हणून भावेंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान होतं. भावेंद्रिय तर त्याच्याजवळ आहे अंधाळ असताना, पण द्रव्येंद्रिय नाही. आणखी कुणाला काही प्रश्न? ठीक आहे, आपण क्लास इथे थांबवूया. मंगल. जिनवाणीचे ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोके सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.